आपण आजारी असलो की आपलं घर पण आजारी असतं, हे खरं आहे ना. बघा किती खराब झाले ना, तरी पण मी रोज आवरते. आजारी आहे तरी पण रोज आवरते, तरी पण हे खराबच झालं. हे सगळं खराब एकाच व्यक्तीमुळे होतं, आमचं हे कार्टून. हे खूप खराब करतं. हे पण आजारी आहे तरी पण कुठून यांच्यात एनर्जी येते काय माहिती. नंतर खूपच थंडी लागते, इकडे भरपूर थंडी आहे. कंटिन्यू पाऊस आहे त्यामुळं वातावरण एकदम चेंज होतं, तासाला असं चेंज होतं. त्यामुळं काय सांगायचं, सगळ्यांना सर्दी खोकला ताप चालूच आहे. ताप नाही आहे पण सर्दी खोकला आहे, बऱ्यापैकी व्हायरल झाला आहे सगळ्यांना. म्हणलं चला आता बसून काही फायदा नाही, थोड्या वेळ बसले होते अनुपाशी आणि झोप पण येत नाही दिवसभर, काय ते झोपायचं. मग अनु म्हणली मला गूळ खायचा आहे, चला म्हणलं सगळीच खाऊ गूळ, सगळ्यांच्या तोंडाला थोडंसं चव येईल. मग गूळ मी एकदाच कापून ठेवते आणि नंतर तो डब्यामध्ये स्टोअर करते, म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा आम्ही खातो. गूळ शेंगदाण्याचं लाडू म्हणजे लगेच बनवून खातो, असं बनवून नाही ठेवत मी. काही मिक्सरमध्ये दोन्ही पण बारीक करायचं, बारीक हे केलेलं असतंच आहे, मग मिक्सरमध्ये दोन्ही पण टाकायचं, लगेच झालं. गूळ पर्सनली अनुला खूप जास्त आवडतो खूप, आणि गूळ खाल्लेला पण चांगला असतो हेल्थीसाठी. मग आम्हाला आठवड्याला एक अर्धा किलोचा असतो, तो जातोच म्हणजे, किंवा जास्तीत जास्त 15 दिवस, पण आठवड्याला लागतोच आम्हाला गूळ. त्यामुळं गूळ जास्त लागतो आमच्या घरात. तर आता इथे मी गूळ वगैरे कापला की लगेच आणूच आली, मला दे. तिला दिला. आता हा व्हिडिओ लेट पोस्ट होईल, आजारी आम्ही खूप आधी म्हणजे नागपंचमीच्या आधी होतो. मग हा व्हिडिओ लेट आहे कारण माझ्याकडे ऑलरेडी व्हिडिओ आहेत भरपूर, त्यामुळे मी रोज टाकते. मी पहिलेच व्हिडिओ खूप सारे बनवून ठेवले आहेत, जवळजवळ 4-5 तरी व्हिडिओ माझ्याकडे अजून असतील स्टॉक. मग तो मी एक पोस्ट करते आहे, कारण असं इमर्जन्सीला बरं पडतं. मला रोज हा व्हिडिओ पोस्ट करायचा आहे म्हणजे आहे, रोज तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ येणार माझा. लॉंग शॉर्ट तर काही 2 येतील, पण लॉंग 1 येणार. शॉर्ट 1-2 असं चालूच राहील माझं. खरंच ना, आपल्याला बरं नसलं की आपलं घर पण आजारी पडतं, म्हणजे काहीच करायची इच्छा होत नाही, काहीच. आणि ह्या वातावरणामुळे कंटाळा पण भरपूर येतो, म्हणजे बाहेर नुसता पाऊस चालू आहे, मग आतमध्ये फक्त झोपून राहावं वाटतं, काहीच नाही काम करू वाटत खरं. पण चला, एक मनाला आपण हे करतो की आज नाही तर उद्या ते आपल्यालाच करणं भाग आहे, त्यामुळे आत्ताच केलेलं काय वाईट. मग त्यामुळे मी आता किचन आवरायला, म्हणजे सगळंच आवरलं जवळजवळ आज. रोजच आवरते पण काय ते होतच आहे. मग सगळ्यांचं घसं वगैरे जाम आहे, त्यामुळे गरम पाणी मी असं करून ठेवते आणि मग जसं लागेल तसं घेतात सगळं. कोकणातलं वातावरण एवढं डेंजर आहे, काय सांगायचं. हे वातावरण सूटच होत नाही अजिबात. इथं आल्यापासून सारखं असं चालू. या रॅकला बघितल्याच्या नंतर तर असं वाटतं की काय हे कुठून आवरायला सुरुवात करू, म्हणजे कशावर काही ठेवून दिले. मला अजिबात असं आवडत नाही. मी माझे रोज म्हणजे नीटके भांडी असतात. तुम्ही जर शॉर्ट मिनी व्लॉग किंवा मोठ्या व्हिडिओमध्ये पाहिलं ना, तर असं एवढं कधीच खराब नसतं. तुम्हाला आता इथून दिसणार नाही, पण मला खूप खराब वाटत होतं ते. शेवटचं तुम्ही लास्ट लुक तर पाहतानाच. मग एक जेवढे माझ्याकडे भांडे आहेत, थोडेसे अजून पण आहेत, ते मी पोटमाळ्यात ठेवले आहेत, कारण हे एवढेच रोज वापरायला लागतात आम्हाला. बाकीचे पोटमाळ्यात ठेवून दिले आहेत. सगळे काढले ना की त्याचा पसारा पण भरपूर होतो आणि धूळ पण एवढी बसते ना की काय सांगायचं. एवढेच भांडे आम्हाला रॅकवर बळेच बसवावं लागतात, मग ते बाकीचे ठेवून काही उपयोग नाही, त्यामुळे मी ते ठेवून दिले आहेत. पण असं वाटतं काय करायचं त्या भांड्यांचं ठेवून, त्यामुळे मी सगळे जेवढे वापरते ना मला तेवढे सगळे वापरते. पण आता काही म्हणजे तिघांपुरतं काय लागतं ना, किती भांडे लागतात, त्यामुळे मी बऱ्यापैकी वापरायचा प्रयत्न करते. पण 1-2 असे आहेत की ते म्हणजे नाही वापरू शकत, खूप मोठे पातेले वगैरे आहेत. तर इथे माझं बघा सगळं आवरून झालं आहे छान. मला असं सुटसुटीत छान लागतं, किती सुंदर दिसते ना. आता बघा फ्रीजवर पण गोळ्या औषधं आणि त्याने खूप सारा पसारा झाला होता. मग ते पण म्हणलं चला आता सुरुवात केली आहे ना, तर सगळं पूर्ण घरच क्लीन करून टाकूया. मग आता फ्रीजवरचं पण एक करून आवडते. काही आणलं की तिथे फ्रीजवर ठेवा. मग ते फ्रीजवर एवढा खराब पसारा होतो. पण काय करायचं, आवरणारी एकच जण असते, पसारा करणारे हे सगळे असतात. त्यामुळं आवरणं तर आपल्याला भागच आहे. आज नाही उद्या तर ते करणं भागच आहे आपल्याला, त्यामुळे आजच केलेलं बरं. ते म्हणतात ना, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर, त्यामुळे मी अभी आता हे सगळं आवरून. हे माझं चमच्यांचं स्टँड मी असं फ्रीजवर ठेवते. पहिले इकडे झुरळं खूप होते, मग आता सध्या नाही येतं. एक पण झुरळ तुम्हाला दिसणार नाही. आपण झोपलो ना रात्री 1-2 वाजता भरपूर झुरळ यायचे, पण मी ना 2-3 असे हे केले की त्यापासून नाही झुरळ अजिबात, एक पण झुरळ नाही आहे. जर का तुम्हाला झुरळ घालवण्यासाठी उपाय पाहिजे तर मला कमेंट करा, तुमचं नक्कीच आन्सर मी देईल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ते पण माझं सगळं आवरून झालं छानपैकी. आणि ते वटाणा आणला होता. इकडे असं फ्रेश भाजीपाला मिळतच नाही, कारण इकडं पिकतच नाही ते अजिबात. बघा हा पण थोडा आतमध्ये
खराब आहे. आता बघू त्यातलं निवडावं लागेल मला. आता सध्या थोडासा निवडणार मी. रात्रीची भाजी होऊन जाईल, त्यामध्ये 1-2 भाज्या 1-2 मसाले भात वगैरे छान होऊन जातील. आता इकडं किचनच्या पलीकडे माझा ते पण गॅसच्या पलीकडे ते पण खराब झालं थोडं, मग ते पण म्हणलं चला आवरून घेऊ. छान प्रकारे हे पण आवरून झालं आहे माझं किचन वगैरे सगळं आवरलं. फ्रीजवर पण फ्रूट्स वगैरे आणले होते त्यांनी, मग ते पण ठेवून दिले. खोकल्याला डाळिंब हे बरं पडतं, म्हणजे की आपल्याला की खोकला आला ना की डाळिंब खा, म्हणजे खोकला जातो, खरंच जातो. डाळिंब हा खूपच प्रभावशाली असा उपाय आहे खोकल्यावर. तर आता रूममध्ये पण भरपूर पसरा होता. आता ह्या साड्या आहेत ना, साड्या आता ठेवलेल्या वरती, त्याचं शूट करायचं होतं मला. मी तुम्हाला आता पुढे तुम्हाला ब्लॉग येतील किंवा आतापर्यंत आले पण असतील तर त्या साड्यांच्या म्हणजे जुन्यापासून कसं आपण नवं तयार करू शकतो ते तुम्ही पाहिलंच असेल. तर ते 4 दिवस झाले मी शूट करून ठेवलं होतं, 5-6 व्हिडिओ त्याचे. तर ते अजून पण तसंच तिथं पडलेलं आहे. त्याला म्हणलं चला ते पण आज आवरून घेऊया. आणि मला माझ्या साड्यांचा एक हॉल पण बनवायचा आहे, म्हणजे माझ्या साडीचं कलेक्शन. तर मग म्हणलं की 2 दिवसांनी बनवू, पण 2 दिवसांनी ठेवल्यान त्यात काही आजारीच पडलं, मला बोललं पण येणं साधं. मग घसा वगैरे जाम होतं ना, त्यामुळे मग ते तसंच राहिलं. मग त्याला म्हणलं आज ठेवून देऊया, जेव्हा बनवता येईल ना तेव्हा बनवू परत. थोडंसं फक्त इथालचं आवरलं की बेड माझं पूर्ण क्लीनच झालं. बघा किती सुंदर दिसतंय ना. काही जास्त पसारा नसतो यामध्ये, फक्त थोडंसं आवरलं की होऊन जातं. मग आता अनुचाला तिथे गेली लगेच पसारा करायला. ठीक आहे म्हणलं चला, तिला मी नाही जास्त ओरडते तसं बऱ्यापैकी, पण नाही जास्त. आता ती जिथे मी ना तिथे ती, जिथे तू तिथे मी, असं तिचं. आता हॉलमध्ये आले. हॉलमध्ये बऱ्यापैकी चांगलं होतं, पण इकडे ना कपडे खूप म्हणजे सगळे इथेच टाकत होती. इथे आम्ही धान्यांच्या गोण्या ठेवल्या तर, पण सगळे कपडे त्यावरच टाकत होते. मग चला म्हणलं धान्य गव्हाचं पीठ पण संपायला लागले, अगदी 2च दिवसाचं आहे. म्हणलं आज संडे तर दळण पण करून टाकू. मग दळण करायला तेच गहू बघत होते चांगलं आहे की नाही. पहिलं सगळं सामान वगैरे मला पहिले कपाट आवरून घ्यायचं होतं, पण आता कपाटाचं काम हे स्किप केलं. ते म्हणलं उद्यावर ढकलू. वजन काटा वगैरे काढला, कारण गहू हे मापून द्यावं लागतं. मग पहिलं वजन काटा काढला की आमचं पहिलं वजन करावंच लागतं आम्हाला, म्हणजे रोज पाहावं लागतं की किती झालं. म्हणजे पहिले तर मी रोज पाहिजे एक तासाला. जेवण झालं की किती वाढतंय, जेवायच्या आधी किती वाढते, पाणी पिलं की किती वाढतंय, असं म्हणजे पहिले खूप नाद होता. जवळजवळ 6 महिने झाले ह्याला घेऊन वजन काटायला. अजून पण खूप चांगलं आहे. जर का तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा. अनुचं चाललं आहे स्वतःच पण वजन करणं, आणि ते गहूला घेतलं. गहू काढायचं होतं, तर त्याचं वजन किती ते पाहत होते मी, पण पाहत होते काय आहे का त्याचं वजन, पण नसतं. म्हणजे थोडंसं असं पोकळ असं की त्याचं वजन नाही घेत ते. मग माझं चाललं होतं इथे आता काढायचं, आणि अनुचं चाललं होतं एक सॅग इकडे घ्यायची, एक सॅग तिकडे घ्यायची. बघा तिचं फक्त पसारा बघून घ्यावा. आता मी त्या सगळ्यात तिथे सागे वगैरे सगळं ठेवतो आम्ही, बाकी काही ठेवत नाही. पण आता कपडे वगैरे आजारी होते म्हणून कपडे काढले की तिथंच काढून टाकायची. मग हे चाललं होतं. मग आम्ही वजन वगैरे केलं सगळं, तिथं चावरलं. तर बघा किती क्लीन दिसतंय तिकडचं कोपरा. मग काय परत शूटच नाही केलं. साड्या वगैरे सगळ्या कपाटात ठेवून दिल्या आणि आवरलं. हॉल चांगल्या प्रकारे आवरलं. बघा आता तुम्हाला लास्ट दाखवते हॉलचा. हॉल पण छान प्रकारे आवरून घेतला. चला म्हणलं आता टाईम आहे, मोसम आहे, बाहेर पाऊस वगैरे पडत आहे, चला म्हणलं दळण पण करता येईल. पहिलं चहा ठेवायच्या आधी त्यांनी बाजरीचं दळण दळून आणलं होतं. म्हणजे अक्षरशः 2 आठवड्या मी बाजरी खाल्लीच नाही, भाकरी खाल्लीच नाही कसली, फक्त चपात्या चालल्या आहे. भाकरी पण लागते आठवड्यातून 2-3 तरी लागते भाकरी. मग ते पीठ वगैरे बघत होते कसं आलंय, पण खूप मोठं दिलं. इकडे का असं करतात काय माहिती. आमच्या गावाकडे एवढं भारी होतं ना, खरंच ना पस्ताव होतो कधी गावाकडे घरचीच गिरण, घरचंच सगळं, म्हणजे ते चाळायला पण नाही लागायचं पीठ. मग इकडे एवढं चाळून घ्या, त्यात एवढं सगळं मोठं कणिक निघणार, मग ती पण वायाला जाणार, म्हणजे खूपच इकडे नुकसान. मग इकडे चहा वगैरे ठेवायचं काम चालू आहे माझं. चहा ठेवला. मी गव्हाचं दळण ना, त्यांना म्हणलं तुम्ही फक्त बाजरी दळून आणा. माझी मैत्रीण आहे इथं, मग त्यांच्या शेजारी आहे गव्हाचं, म्हणजे ते चांगले दळून जातात, घरगुती आहे. मग तेच म्हणलं तिथूनच आणा उद्या दळून. मग इथे दळण करायचं काम चालू आहे. पण काय सांगू, सर्दीने एवढं म्हणजे ते शिंका आणि ते नको झालंय खरंच ना. रायगडचं वातावरण खरंच ना सूटच होईना, अजिबात नाही सूट होतंय. माझ्या चेहऱ्यावर पण म्हणजे इकडे आल्यापासून असं पिंपल वगैरे यायला लागलं. तर जाऊ दे आता, काय 5-6 वर्ष असे इथे आम्हाला काढावं लागतील. चहा बिस्किट वगैरे सगळं खाऊन ह्या मौसममध्ये भूक पण भरपूर लागते. तर मग इकडे ना धान्याला अशी कीड लागली, म्हणजे आल्या तेव्हा काहीच नव्हतं, पण आता ते बंद आणि बाहेर पाऊस, असं वातावरण चेंज म्हणून हे असं सोंडे झालते खूपच. मग काय करू आता, काय समजलंच नाही. आता मला उद्या सगळं ते चाळावं लागतं. आणि मी तर चहा बिस्किट खाल, पण बाकीच्यांची फरमाईश होती की आम्हाला मॅगीच पाहिजे. मग काय सगळं चिरून वगैरे घेतलं. छान वाटाणे होते, वाटाण्यामुळे मॅगी खूपच छान लागते, फ्रेश असे वाटाणे. आणि अनुची अशी इच्छा असते प्रत्येक वेळी ती मॅगी बनवते, तिला बनवायची असते, फक्त असं हलवायचं असतं. बघा आता
मी म्हणते ना पोळण म्हणून, तरी पण नाही ऐकत ना. तरी पण बनवायची मॅगी. मोठं झाल्यावर तेच करायचंय. मोठं झाल्यावर येईन कंटाळा माझ्यासारखा. हा येईन का? हा मोठं झाल्यावर येईन का कंटाळा? होय का बनवशील? बनवशील ना? आवडतं ना स्वयंपाक करायला? भांडी पण घासायची का? गुड गुड. करा सर. सर्व करा मॅगी सगळ्यांना. तिला अक्षरशः प्रत्येक वेळेस पोळतं बरं का. तिला सांगते तुला पोळेल पोळेल नको करू तू, पण तिला करायचीच असते. तिला खूप आवडतं असतं स्वयंपाक वगैरे करायला. ती जर भांडे गुंड येतं तर त्याच्यामध्ये स्वयंपाक केलं, मग मी तुझ्यासाठी चहा केला तर चहा पी, म्हणजे असं मुलांचं चालू असते. मग मोठं झाल्यावर खरंच त्यांना कंटाळत. आता अक्षरशः मलाच येतो, नको नको वाटतं हे रोज रोज तेच करा तेच रुटीन नको वाटतं. आता इथं लगेचच भाजी तयारी करून पहिले भाजी शिजवू दे आणि मग निवांत भाकरी करावा, कारण आजच पीठ दळून आणलं होतं. मग म्हणलं की भाकरी पण करावं आणि थोडेसे चपाती पण करावं, कारण पीठ शिल्लक होतं सकाळचं. जेवण झाल्यानंतर व्लॉग काही शूटच नाही केला. चला हा व्लॉग इथंच एंड करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.